मित्रांनो नमस्कार. केक शॉपला आहे सध्या. केक शॉपची जबाबदारी माझ्यावरती आहे. इकडे सर्व माणसं सुट्टीवरती आहेत. हे बघा, आज तुम्हाला एक दाखवतो मी. हे दोन प्रोडक्ट आहेत आमचे. म्हणजे आम्ही जे चायनीजला वापरतो. तर एक ग्रीन चिली आहे जे आपण चायनीजमध्ये यूज करतो नॉर्मली पनीर चिली वगैरे वगैरे आयटममध्ये. आणि ही रेड चिली सॉस आहे. तर हे खास जैनमध्ये आम्ही मागवलेले आहेत. तर जैनमध्ये चिली सॉससुद्धा आहे, जैनमध्ये ग्रीन चिली सॉससुद्धा आहे, जैनमध्ये सेजवन चटणीसुद्धा मागवलेली आहे. त्यामुळे काही लोक जे जैन आमच्याकडे ऑर्डर करतात तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो की ते कधी पण ज्या वेळेला आमच्याकडे एका विश्वासाने जैन फूड ऑर्डर करतात त्यावेळेला आम्ही सर्व जैनचेच आयटम वापरतो. आणि जैनचे आयटम संपले असतील, आउट ऑफ स्टॉक असतील तर आम्ही शक्यतो ते ऑर्डर्स त्यावेळेला रिसीव्ह घेत नाहीत. तर ह्या व्हिडिओच्या मार्फत सांगणं आहे की ज्या वेळेला कुठल्या पण जैनसाठी ऑर्डर असेल तर त्यावेळेला आम्ही जैनचेच प्युअर आयटम मागवतो. कुठलाही कांदा लसूणचा वगैरे किंवा काही जे जैनला जे चालत नाहीत अशा गोष्टीचे कुठल्याही ऑर्डर्स आम्ही बनवत नाही. आणि हे तुम्हाला खास दाखवलं. तुम्हाला मी ते चटणी पण दाखवेल. आम्ही सुरभीची मागवतो कधी कधी, विभाची मागवतो कधी कधी. तर ते पण तुम्हाला दाखवेन मी की कुठलं आम्ही पॅकिंग मागवतो. आणि ते पण मी ॲमेझॉनवरून मागवतो. हे सुद्धा मी तिथून मागवलेलं आहे. तर ठीक आहे, त्याला ब्लॉग बघत राहा मित्रांनो. आज लेट चालू केलेला आहे, सकाळपासून वेळ मिळाला नाही. पुष्कळ गर्दी पण होती आज. सर्वांची माणसं सुद्धा कमी होती. उद्या जरा फुरसतमध्ये चांगले व्हिडिओ बनवेल. उद्याला 1 मे सुट्टी आहे, त्यामुळे उद्याला चांगलं काहीतरी व्हिडिओज वगैरे बनवेल. पण आज अजिबात मित्रांनो वेळ मिळाला नाही आहे. पण चला ब्लॉग बघत राहा, बघूया आज पुढे काय होणार आहे ते. ठीक आहे मित्रांनो, आपली लाईम टी आलेली आहे. छोटं मोठं जळलेली आहे. तर काय करायचं त्याला, जळलेली आहे तर म्हणून त्याला हां जळलेल्या लाईम टीचा पण स्वाद हा वेगळाच आहे. अनिल चहा पितो का? अनिलला म्हणा चहा पितो. अनिल म्हणलं नाही पितो मला चहा. ठीक आहे, आपण चहा एन्जॉय करूया मित्रांनो. हां भरपूर मीठ झालं. छोटू, अरे नमक किती डाला इसके अंदर. तर ठीक आहे, मीठ झाले भरपूर या गोष्टीमध्ये. आणि मित्रांनो ढग आलेत. मला वाटतं पाऊस पडण्याची शक्यता वाटते इकडं आज. तर कोणाकोणाकडे पाऊस पडतोय, कुठे मुंबईला पडतो का, बाहेर पडतो का, तर आम्हाला कमेंट करून सांगा की पाऊस नक्की कुठे पडतोय तो. ठीक आहे मित्रांनो. 1 किलोच्या केकची ऑर्डर आलेली आणि आजच्या दिवशी शेवटची ऑर्डर आहे 1 kgची. आणि दोघांना हे मस्तपैकी 1 किलोचा केक पॅक करून नाव टाकून दिलं आहे ॲनिव्हर्सरीचा. आणि चला आता जायची तयारी करूया आपण मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, रात्रीचे 12 वाजलेत बघा. आणि निवांत आम्ही बाल्कनीमध्ये निवांत बसलेलो आहे, गप्पा मारत. अंधार आहे सर्व ठिकाणी. आणि बाहेर पण बघा चिटपाखरू नाही आहे अजिबात. पार्किंगमध्ये गाड्या वगैरे लागलेल्या आहेत. आणि वरती आभाळामध्ये बघा पाऊस पडायची शक्यता वाटते. ढग आलेले आहेत, तुम्हाला दिसत असेल. पाहिलं तुम्ही, पावसाची शक्यता आहे बघा. आत्ता कसं कुठे चंद्र थोडासा ढगांमधून जस्ट बाहेर आलेला आहे. पाहिलं काय सुंदर दृश्य आहे ते. शांत. गरमी वाढलेली आहे, बहुतेक पाऊस थोडा पडणार असं वाटायला लागले मला. बघूया चला. बारीक बारीक मित्रांनो वारा पण सुटलेला आहे बघा. तुम्हाला झाडाची पानं हलतात दिसत आहेत. वारा सुटलेला आहे. हो मला काहीतरी मागवतोय बाहेरून. बघूया काय पार्सल मागवतोय ते. चला थोडा वेळ ब्लॉग बघत राहा. उद्या सुट्टी, आज जरा निवांत आहे आम्ही. बघा हे बघा, ओमची पार्टी चालू झालेली आहे. ओम काय काय मागवलं रे तू? आणि ओमने आपलं स्वतःचं पिझ्झाचं दुकान असताना सुद्धा बघा बाहेरून कसं झिंगी मागवलेली आहे. आणि झिंगी आहे. त्यानंतर दुसरा आयटम आहे तो काय बघू, अनबॉक्सिंग करा. अनबॉक्सिंग. हा एक पिझ्झा आमचा ऑफरवरती मिळालेला. हा नाही, हा आम्हाला फ्री मिळालेला आहे बघा पिझ्झा. हे ऑर्डर केलं तर एक पिझ्झा फ्री मिळतो. आणि हा आजकाल ओमचा फेवरेट झालेला पिझ्झा आहे, तर हा पण मागवलेला आहे. हा एक पिझ्झा, हा फ्री पिझ्झा आणि ही झिंगी असा ओमचा कार्यक्रम. सुट्टी आहे उद्याला. आपण टेस्ट करूया. हां हे मला आवडतं ॲक्च्युली. हे सॉसेस असतात चिकनची, त्यामुळे हे मला बरे वाटतं खायला नॉर्मली प्रत्येक वेळेला. आणि हा आजकाल नवीन आहे. ह्याच्यामध्ये थोडं किमा पण असतो आणि थोडंसं सॉस वगैरे असतात. आणि हे पण चांगला हा आयटम आहे बघा. चांगलं बेक चांगला झालेला आहे. कोणते खाल्लं आहे मला वाटतं इकडून.
चला ठीक आहे, काय हरकत नाही. आता वाजले किती बघा, वाजले किती 12:30 वाजलेले आहेत. त्यामुळे चल लेट तर ऑलरेडी भरपूर झालेलं आहे. तर आपण आता पटापट एन्जॉय करून झोपायचं. बघूया उद्या महाराष्ट्र दिन साजरा करायचा. ठीक आहे, उद्या महाराष्ट्र दिन काहीतरी रील बनवले पाहिजे. चलो चला मित्रांनो, बाय बाय, गुड नाईट.